हाय फ्रेंड्स, कसे आहेत तुम्ही सगळेजण? तर आज आपण मस्तपैकी उन्हाळ्यासाठी लस्सी बनवणार आहेत. त्या वेगवेगळ्या फ्लेवरच्या आणि त्या आपल्या घरच्या आणि दहीपासून आपण बनवू शकतो. आणि त्या कशा काय बनवायच्या हे बघा. तर इथे मी 1 वाटी दही घेतलेलं, घट्ट दही घेतलं. त्याच्यामध्ये 2-3 चमचे जेवढा तुम्हाला आवडीनुसार पाहिजे असेल तेवढं तुम्ही साखर टाकू शकता. इथे थोडंसं दूध टाकलंय, नाहीतर तुम्ही पाणी पण टाकू शकता आणि 2-3 आईसचे तुकडे टाकून हे बघा रवीने मस्तपैकी घोसून घेतलेले. बघा किती मस्त अशी घट्टसर दही आपली लस्सी तयार झाली आहे. जर तुमचं दही घट्ट नसेल तर थोडंसं चाळणीवर ठेवून द्या आणि त्याच्यामधून पाणी निघून झाल्यावर मग ते घट्ट दही होऊन जाईल. इथे फक्त मी वेलची पूड टाकलेली, आपली नॉर्मल दही जी आपण बनवतो किंवा पितो वगैरे ती दही आपली. मी वरून वेलची पूड किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे टाकू शकता. बघा किती मस्तपैकी आपली आता ही दुसरी प्रकारची आपण दही बनवणार आहे. त्याच्यासाठी पण मी 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे पिठी साखर टाकते. पिठी साखर टाकल्यामुळे कसं पटकन ती मिक्स होते, म्हणून पिठी साखर टाका. साखर टाकून परत विरघळण्यास टाईम होते. ते मी 2 चमचे दुधात इथे केशर घालून टाकलेलं आहे बघा. त्याच्यासाठी मस्तपैकी येलो कलर आलेला आहे. जर तुम्हाला नसेल केशर तर फूड कलर थोडंसं टाकू शकता किंवा थोडी हे करून अशा पद्धतीने तुम्ही मस्तपैकी आपली केशरवाली लस्सी पण बनवू शकता. इथे मी आईसचे तुकडे टाकलेले आणि मस्तपैकी हिला मिक्स करून घेणार आहे रवीने. मग मिक्सर वगैरे कोणता न वापरता असंच मस्तपैकी पटकन या लस्स्या बनवू शकतो. कारण उन्हाळ्यात कधी कधी लाईट वगैरे जाते, पण तरीसुद्धा आपल्याला थंड खायचं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. आईस नसेल टाकायचं तर तुम्ही थोडंसं वेळ फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्याच्यामुळे पण त्या मस्तपैकी थंडगार होऊन जाते. तर इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आपली मस्तपैकी थंडगार केशर लस्सी आपली टाकलेली आहे बघा. असं कोण बोलणारच नाही की हे बाहेरच्या सारख्या नाही, घरात बनवलं म्हणून. बघा मस्तपैकी आपलं टेस्टी अशा केसर लस्सी रेडी झालेली आहे. आता मी त्याच भांड्यात परत 1 वाटी दही घेतलेलं आहे आणि आता मी साखर वगैरे न टाकता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे गूळ पावडर टाकणार. तर आपली ही गुळाची लस्सी तयार होणार आहे बघा. इथे मी जेवढं तुम्हाला आवडीनुसार पाहिजे असेल तेवढं तुम्ही गूळ पावडर टाकू शकता. आणि इथे 2 चमचे मी आईस टाकलेली. हे बघा थोडंसं मिक्स करून घेते, कारण स्पूनने मिक्स केल्यावर जरा बरं होऊन जाईल. आणि 2-3 चमचे इथे पाणी टाकलेलं. नंतर आपण तिला रवीने घोसून घेऊया. ह्या रेसिपीज जर आवडल्या तर तुम्हाला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून द्या. बघा मस्तपैकी आपली घोसून आपल्या घरच्या घरी अशा दाटसर आणि मस्तपैकी अशा टेम्पटिंग टेस्टी, बाहेर किती महाग असतात त्याच्यापेक्षा हे घरातच अशा बनवून तुम्ही मुलांना वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्स्या बनवून देऊ शकता. बघा कोण बोलणार पण नाही की ही एकदम मस्त अशी गुळाची आपली लस्सी तयार झाली. तेवढीच टेस्टी प्यायला लागते. नक्की एकदा बनवून बघा तुम्ही. बघा मी इथे याच्यामध्ये ग्लासमध्ये ओतून घेतलेली आणि इथे थोडी गूळ पावडर वरून टाकलेली. किती मस्तपैकी आपली टेम्पटिंग आणि टेस्टी अशी. आता मी ते चॉकलेटवाले बनवते. याच्यासाठी 1 वाटी दही घेतलेलं आणि 1 वाटी बघा त्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहे. 2 ते 3 चमचे पिठी साखर वगैरे किंवा ड्रायफ्रूट वगैरे तुम्ही आवडीनुसार टाकू शकता. इथे मी चॉकलेट सिरप टाकलेली आहे, जे आपल्याला अवेलेबल भेटतं. तुमच्या 10 रुपयात पण तुम्हाला एक छोटं पॅकेट भेटून जाईल. ते तुम्ही इथे टाकू शकता आणि त्याच्यामध्येच परत पाहिजे तर तुम्ही चॉकलेट त्या आईस क्यूब टाकून असे फेटून घेणार. जर तुमच्याकडे घरी चॉकलेटचं हे असेल तर ते मेल्ट करून पण चॉकलेट तुम्ही टाकू शकता. इथे मी चॉकलेट सिरप थोडंसं ग्लासला लावलं. चॉकलेटच्या याच्यामध्ये पाऊचमध्ये मस्तपैकी ते चॉकलेट सिरप हे मस्तपैकी हे केलेलं असतं. त्याच्यामुळे घरी करण्यापेक्षा ते एक 10 रुपयाचं 10 ते 15 रुपयापर्यंत भेटतं. त्याच्यामुळे तुम्ही मस्तपैकी अशी बनवू शकता. इथे मी वरून चॉकलेट सिरप टाकलेले. थोडेसे जे चॉको बाईट्स तुमच्याकडे असतील चॉको तर ते पण तुम्ही टाकू शकता.